स्नेहल चार्ट ऑफ टीचिंग या चॅनलवरती आपल्या सर्वांचे स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, ज्या विद्यार्थ्यांनी पवित्र पोर्टलला रजिस्ट्रेशन केलेलं आहे आणि तसंच या सर्व विद्यार्थ्यांकरिता जागेचं अजूनपर्यंत नेमकं जागा किती येणार आहे अजूनपर्यंत आपल्याला समजलेला नाहीये. संच मान्यतेचा असेल किंवा इतर जे विषय आहेत ते विषय संपूर्ण वर्णी लागणार आहेत, परंतु याच्यात वेळ लागेल हे नक्की. विद्यार्थी मित्रांनो, ही प्रोसेस फास्ट होईल, परंतु आपल्या सर्व विद्यार्थ्यांना जॉईनिंग जी आहे ती जॉईनिंग कधी मिळेल तर या सत्रामध्ये जे काही जून महिना असेल किंवा मे महिना असेल आपला, त्यानुसार आपल्या सर्वांना या ठिकाणी जॉईनिंग मिळणार आहे. कट ऑफ सुद्धा किती येणार आहे, कॅटेगरी वाईज कट ऑफ किती असणार आहे या संदर्भातील व्हिडिओ मी सायंकाळी टाकतो आहे. आणि आपले जे फॉलोअर्स आहेत त्या सर्वांना सांगू इच्छितो किंवा इतर जे विद्यार्थी आहेत, उमेदवार आहेत, यांना सर्वांना सांगू इच्छितो की नक्कीच आपला जो कट ऑफ आहे तो हा जागेवरती अवलंबून आहे आणि तो कमी येणार आहे. आणि एसटी जे विद्यार्थी आहेत त्यांना तर मी त्याच्यासाठी स्पेशल एक व्हिडिओ बनवलेला आहे, जो 65, 55, 75 पर्यंतच्या कट ऑफ असणाऱ्या विद्यार्थ्यांना, मार्क्स असणाऱ्या, गुण असणाऱ्या विद्यार्थ्यांना टेटमध्ये त्यांच्या सुद्धा त्या ठिकाणी त्यांची निवड होणार आहे. आता मुद्दा आलाय आपला, जे टीईटीचे धारक जे विद्यार्थी होते, महत्वाचा विषय आहे. टीईटी धारक जे विद्यार्थी आहेत म्हणजे ज्यांच्या टीईटीचा रिझल्ट लागलेला आहे, या टीईटीचा रिझल्ट जो लागला, या टीईटीच्या रिझल्ट मध्ये 83 मार्क्स असून सुद्धा विद्यार्थी फेल दाखवलेले आहेत, इलिजिबल नाही तर ते नॉट इलिजिबल दाखवलेलं आहे. तर त्या संदर्भातले बोलणे हे कांबळे सरांच्या माध्यमातून ज्या वेळेला आयुक्ताशी झालेला आहे, बेडसे साहेबांशी झालाय, त्यावरती त्यांनी उत्तर दिलेलं आहे की 50 रुपये आपण तक्रार करायची आहे, 50 रुपये फीस त्या ठिकाणी द्यायची आहे आणि त्यानुसार आपल्याला ते मार्क्स, तुम्हाला गुण तुमचे जे आहे ते बदलून मिळणार आहे. कारण 60% आणि 50%चं असं हे होतं आणि ओपनच्या विद्यार्थ्यांना 60% पासिंग मार्क्स पाहिजे आहे. तर आपल्या विद्यार्थ्यांना, काही विद्यार्थ्यांना 83-84 मार्क्स असून, 83 मार्क्स असून सुद्धा त्यांना फेल दाखवलेला आहे. तर हा बदल त्या ठिकाणी केला जाणार आहे. परंतु महाराष्ट्र राज्य परिषद पुणेच्या माध्यमातून ही त्यांची चूक आहे. कोणाची चूक आहे? ही त्यांची चूक आहे. तरी सुद्धा आपल्या विद्यार्थ्याकडून फीज आकारली जात आहे, 50 रुपये आकारले जात आहे. यापूर्वीच जेवढ्या 4 ते 5, 4.5 लाख विद्यार्थ्यांनी जे काही अर्ज केलेले होते टीईटी साठी, तर याची फीजच एवढी झालेली आहे, 50,000 कोटी यांनी कमवलेले असेल. परंतु यावरती कोणीही बोलताना आपल्याला दिसत नाही आहे, कारण आपण झोपलेले आहोत हे आपल्याला या ठिकाणी दिसत आहे. विद्यार्थी मित्रांनो, कारण आपणच परीक्षा द्यायची, आपण फीस भरायचं आणि चुका मात्र त्यांनी करायच्या. महाराष्ट्र राज्य परिषद पुणेने असेल किंवा IBPSने असेल किंवा जी कोणती संस्था याचे काम करत असेल, यांनी चुका करायच्या आणि त्याची फीज मात्र आपल्या विद्यार्थ्याकडनं, उमेदवाराकडनं वसूल करणं हे मात्र चुकीचं आहे, हे माझ्या मतानुसार तुम्हाला तरी वाटतं. विद्यार्थी मित्रांनो, यावरती आपण बोललं पाहिजे. ज्या विद्यार्थ्यांचा रिझल्ट हा 83 मार्क्स असूनही फेल दाखवलेला आहे किंवा नॉट इलिजिबल दाखवलेला आहे, त्यांनी तक्रार करायची आहे आणि या तक्रारच्या माध्यमातून आपल्या सर्वांना त्याचे गुण बदलून मिळेल आणि त्यांना पास सुद्धा, इलिजिबल सुद्धा असा शब्द त्या ठिकाणी तुमच्या मार्क्सवर येईल. कारण त्या ठिकाणी त्यांनी अंतिम निकाल नाही तर अंतरिम निकाल हा शब्द वापरलेला होता आणि हा निकाल आपल्याला बदलवता येतं हे त्या तक्रारीच्या माध्यमातून ते त्यांनी सांगितलेलं आहे. म्हणजे बोलणं झाल्यानंतर माझंही संदीप कांबळे सरांशी फोनवरती बोलणं झालं आणि या माध्यमातून जे काही अपडेट असते ते अपडेट आपण आपल्या चॅनलवरती कायमस्वरूपी सांगत असतो. विद्यार्थी हिताच्या दृष्टीने जे काही काम आहेत किंवा विद्यार्थी हिताच्या दृष्टीने, उमेदवाराच्या दृष्टीनं ज्या काही गोष्टी महत्वाच्या आहेत ते कायम आपण आपल्या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपल्या विद्यार्थ्यांना देत असतो. विद्यार्थी मित्रांनो, आपला एल्गार लढा, आपलं हिवाळी अधिवेशनातलं आंदोलन असेल किंवा वेगवेगळ्या ज्या काही भूमिका असतील त्या तुमच्या दृष्टीनं महत्वाच्या होत्या. आणि आता महत्वाचा मुद्दा काय, तर जास्तीत जास्त जागा कशा येतील यासाठी पवित्र पोर्टलला जास्तीत जास्त जाहिराती कशा येतील आणि त्या जागा ह्या तुमच्यासाठी कशा उपलब्ध होतील. कारण जागा जर जास्त येईल तर कट ऑफ सुद्धा कमी येणार आहे आणि जागा जर कमी येईल तर कट ऑफ सुद्धा जास्त येईल, हे सुद्धा लक्षात घ्यायचं आहे. कारण अतिरिक्त शिक्षक असतील, समायोजनाचा विषय असेल, यात सर्व जागा कट होत जातील, कमी होत जातील आणि जागा मात्र कमी शिल्लक राहतील. आणि ओपनचा कट ऑफ असेल किंवा ओबीसी, SC, SBC किंवा NT, VJNT असेल, या सर्व बांधवांचा जो कट ऑफ आहे या सारख्या प्रमाणात लागत असतो. त्यामुळे आपल्या सर्व विद्यार्थ्यांना सांगू इच्छितो की जागा जास्तीत जास्त येण्यासाठी आपल्याला एकत्र येणं, आपल्याला मदत करणं, त्यासाठी काय पाठपुरावा आहे तो पाठपुरावा आपल्या माध्यमातून करणं हे अत्यंत गरजेचं असणार आहे.
त्यामुळं जे काही सीटीईटी टीईटी जे काही विद्यार्थ्यांच्या चुका झाल्या असतील किंवा परिषदेकडून चुका झाल्या त्यांनी लगेच दुरुस्त करा आणि आपला जो काही निकाल आहे तो बदलवून घ्यायचा आहे. कारण ही वेळ जर निघून गेली तर आपल्याला ते बदलवता येणार नाही. कारण यांच्याच हातातून चुका होत असताना आपल्याला तारीख दिली जाते. काही विद्यार्थ्यांनी याच्याबद्दल मेल कुठे करायचा, काय करायचा, तक्रार कशी करायची ही मात्र आपल्या विद्यार्थ्यांना माहित नसते. आपण यापासून अज्ञानी असतो आणि अशा वेळी विद्यार्थ्यांचा वेळ निघून जातो. जरी त्यांना 83 मार्क्स असल्यावर पास व्हिडिओ बघत असतात ते मी पास झालो नाही झालो असा असा गोड आहे. असे खूप विद्यार्थी आहेत जे ग्रुपला मेसेज करत आहेत स्नेहल स्टार्ट ऑफ टीचिंगच्या किंवा टेलिग्रामला मेसेज करतायत किंवा व्हॉट्सअपचं चॅनल आहे त्याला मेसेज करतायत. त्याचं सर्वांना सांगू इच्छितो की आपण जर काही मदत लागली तर नक्की ग्रुपला शेअर करा. त्या माध्यमातून ते दुरुस्त करण्याचं किंवा ते निराकरण करण्याचं काम आपण आपल्यासाठी करत असतो. विद्यार्थी मित्रांनो, ही जी माहिती मी सांगितलेली आहे ही माहिती आपल्याला कशी वाटली हे नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि अशाच अपडेट करता माझ्या या चॅनलला मात्र सबस्क्राईब करा. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये असणाऱ्या तीनही लिंकला आपल्याला जॉईन व्हायचं आहे, ज्या माध्यमातून फक्त शिक्षक भरतीच नाही तर शिक्षणातील इतर ज्या काही गोष्टी आहेत त्याबद्दल, वसतिगृहाबद्दल, योजनांबद्दल, निर्वाह भत्ताच्या योजनांबद्दल, परदेशी शिष्यवृत्तींबद्दल, तुमच्या ऍडमिशन बद्दल 0 रुपयामध्ये तुमची ऍडमिशन करून देण्याबद्दल संदर्भात संपूर्ण मार्गदर्शन आपण आपल्या या चॅनलवरती कायमस्वरूपी देत असतो. विद्यार्थी मित्रांनो, धन्यवाद.